तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज तारीख आहे 8 जुलै 2025 आणि आज वितरणाचा तिसरा दिवस आहे। 6 तारखेला दुपारी 3 वाजेपासून वितरणाला सुरुवात झाली होती। भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। त्यानंतर 7 तारखेला सुद्धा दिवसभर वितरण झाले नाही, पण 3 ते 4 वाजता वितरण सुरू झाले होते आणि 1500 रुपये जुलै महिन्याचे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आणि बघा, आज 8 तारीख आहे, आज वितरण सुरू झाले का? तर 11 वाजेपर्यंत वितरण सुरू झाले नव्हते जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत होतो, पण आज जर 11 वाजता वितरण सुरू झाले नाही तर 100% 3 ते 4 5 वाजेपर्यंत वितरण सुरू होणार आहे। त्याबद्दल आपण अपडेट सुद्धा या ठिकाणी देणार आहे। पण बघा, त्यापेक्षा महत्त्वाची एक अपडेट मला तुम्हाला द्यायची आहे की 3000 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। म्हणजे एका कुटुंबातील 2 बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहे। त्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा मिळाला होता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता सुद्धा मिळालेला आहे। एका कुटुंबामध्ये 3000 2 बहिणींना आलेले आहे। बघा, तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे, एसएमएसचा स्क्रीनशॉट दाखवणार आहे आणि दोन्ही एसएमएसचा स्क्रीनशॉट जो आहे तो एकाच पेजवर आहे, एकाच मोबाईल नंबरवर हे मेसेज आलेले आहे। कारण त्या लाडक्या बहिणींचा जे काही बँक अकाउंट होतं ते एकाच बँकेमध्ये एकाच मोबाईल नंबरवर लिंक आहे, त्यामुळे त्यांना 2 वेगवेगळे मेसेज एकाच ठिकाणी आलेले आहे। सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जे काही लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले जात आहे, एका राशन कार्डवरून एक अर्ज भरला तरीही त्यांचे पैसे जे आहे ते थांबवलेले आहे। एका राशन कार्डवरून 2 अर्ज भरले तरीही त्या बहिणींचे पैसे आले नाही। मग या बहिणींचे पैसे कसे आले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। पाहून घ्या, बघा, वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे एसबीआयचा मेसेज आहे। एसबीआय बँकेमध्ये पैसे आलेले आहे आणि बघा, पहिल्या नंबरचा मेसेज काल पैसे आले, 7 तारखेला आलेले आहे 5:30 बघा, 5:30 पहिला मेसेज आला आणि दुसरा मेसेज बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे जवळपास 5:45 हा मेसेज जो आहे तो आलेला आहे। अकाउंट नंबर बघा वेगवेगळे आहे आणि तारीख तुम्ही पाहू शकता, दोन्ही एसएमएस मध्ये तारीख सारखीच आहे। 1500 रुपये एसबीआय बँकेमध्ये दोन्ही बहिणीचे जमा झालेले आहेत। कारण एकच मोबाईल नंबर हा दोन्ही बँकेला लिंक आहे, त्यामुळे एकाच ठिकाणी हे एसएमएस आलेले आहे। म्हणजे 3000 रुपये एका कुटुंबामध्ये जमा झाले। बघा, आता या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले त्याबद्दल आपल्याला प्रॉब्लेम नाही, त्या बहिणीच्या हक्काचे पैसे आहेत त्यांना मिळालेच पाहिजे। पण शासनाने जे काही दुसऱ्या लाडक्या बहिणींना, काही दुसऱ्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जे काही पेंडिंग ठेवलेले आहे, हा जो काही मेसेज मी तुम्हाला दाखवत आहे हा यवतमाळ जिल्ह्यामधील आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे वितरण झालेलं होतं, तर दोन्ही बहिणींना पैसे आले यवतमाळ जिल्ह्यामध्ये। मग बघा, आता भरपूर अशा बहिणी आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये एकाच राशन कार्डवर 2 बहिणींनी अर्ज भरलेले आहे तरीही त्यांचे पैसे आले नाही। जून आणि जुलै महिन्याचा हप्ता आला नाही। 3 बहिणींनी अर्ज भरलेले आहे, तिनेही अर्ज अप्रूव्ह होते तरीही जून आणि जुलै महिन्याचा हप्ता आला नाही। आणि काही बहिणी अशा सुद्धा आहे की एकच लाडक्या बहिणीने एकाच राशन कार्डवर लाभ घेतलेला आहे तरीही जून आणि जुलै महिन्याचा हप्ता त्यांचा आलेला नाही। भरपूर जिल्ह्यामध्ये अशा लाडक्या बहिणींची संख्या आहे आणि शासनाने सांगितलेलं आहे की अशा 26 लाख बहिणी आहे ज्या राशन कार्डवरून एकाच कुटुंबामध्ये जास्त लाभ घेतल्यामुळे अपात्र केलेल्या आहेत। आणि बघा, 2 ते 3 दिवसाआधी मी कॉल रेकॉर्डिंगचा व्हिडिओ टाकलेला होता, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट ऐकलं असेल की एका राशन कार्डवर एकाच बहिणीला लाभ देण्यात येणार असा शासनाचा आदेश आलेला आहे। 2 अर्ज असेल तर अपात्र होणार, 3 अर्ज असेल तर अपात्र होणार, फक्त एकाच बहिणीला लाभ मिळणार असा आदेश शासनाकडून आलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल। मग आता बघा, जर जी काही पडताळणी झाली, जी काही चौकशी शासनाकडून केली जात आहे, मग शासनाकडून एका जिल्ह्यामध्ये वेगळे नियम लावले जात आहे का आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वेगळे नियम आहे का, असा प्रश्न आता महिलांच्या मनामध्ये तयार झालेला आहे। बघा, एक कमेंट सुद्धा आलेली आहे कालच्या वितरणाची, कालच्या व्हिडिओवर आपल्याला कमेंट आलेली आहे, ती आहे की एकाच राशन कार्डवर आमचा अर्ज आहे आणि आम्हाला दोघींना पण, आईला आणि मुलीला 1500 रुपये जमा झालेले आहे। कालची कमेंट आहे। मग एका जिल्ह्यामध्ये वाटप द्यायचं, एका जिल्ह्यामध्ये अटी नियम लावायचे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अटी नियम लावायचे नाही। मग ही पडताळणी कशा प्रकारची शासनाकडून केली जात आहे, जे काही अधिकारी त्या ठिकाणी बसून आहे ते नेमके काय करत आहे? बघा, लाडक्या बहिणीला लाभ मिळाला त्याबद्दल आपल्याला बिलकुल प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्ही एका कुटुंबात 2 बहिणीला लाभ देत आहे तर मग सर्वच बहिणींना, सर्वच कुटुंबामध्ये 2-2 बहिणींना तुम्ही लाभ द्यायला पाहिजे। तुम्हाला तिसऱ्या बहिणीचा, चौथ्या बहिणीचा लाभ बंद करायचा आहे तर ठीक आहे, पण सर्वच जिल्ह्यामध्ये तुम्ही 2-2 बहिणींना लाभ द्या। म्हणजे जून आणि जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, पण या वितरणामध्ये सुद्धा ते पैसे जमा झालेले नाही। तर बघा, शासनाकडून जो आहे तो पूर्ण लाडक्या बहीण योजनेचं जे काही भोंगळ कारभार सुरू आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पडताळणी होत आहे, काय चौकशी केली जात आहे, 4 चाकी कार असून सुद्धा जुलै महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि सरकारी नोकरीवर असून सुद्धा जून आणि जुलै महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा होत आहे। मग काही जिल्ह्यामध्ये चौकशी करायची, काही जिल्ह्यामध्ये अटी लावायच्या, म्हणजे नेमका कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते अधिकारी बसलेले आहे की अशा प्रकारची पडताळणी, अशा प्रकारची छाननी केली जात आहे आणि लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करत आहे, रद्द बाहेर काढत आहे, त्यावर पडताळणी चौकशी करत आहे। बघा, आता पंचायत समिती कार्यालयामधून सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना कॉल यायला सुरुवात झालेली आहे की तुमच्या कुटुंबातील कोणत्या एका बहिणीचे अर्ज
पात्र ठेवायची आहे, त्या बहिणीचे नाव सांगा, म्हणजे त्या बहिणीला पुढच्या वितरणामध्ये पैसे बघा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या तालुक्यातून तुम्हाला कॉल आला आहे का, तुमच्या तालुक्यातून तुम्हाला कोणत्या बहिणीला कॉल आला का, अशा प्रकारे कॉल येत आहे का, अंगणवाडी सेविकांनी तुमच्या घरी येऊन इन्क्वायरी केली आहे का, अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा हे काम दिलेलं आहे की जे काही यादी दिलेली आहे त्या यादीनुसार त्या काम करत आहे की कोणत्या कुटुंबामध्ये जास्त बहिणींनी लाभ घेतला, मग त्या बहिणींचा लाभ कमी करायचा, कोणत्या बहिणीचा लाभ सुरू ठेवायचा आहे. बघा, आता पडताळणी चौकशी झाल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार आहे. जून आणि जुलै महिन्याचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर एकत्र पैसे तुम्हाला या पडताळणी चौकशीनंतर मिळणार आहे. ज्या बहिणीला या ठिकाणी राशन कार्डवरून पात्र करण्यात येईल त्या बहिणींच्या खात्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत म्हणजे पडताळणीपर्यंत जे काही पैसे तुमचे बाकी राहतील तुमच्या खात्यामध्ये 100% जमा करण्यात येणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.